मी चिखली नगरपालिका निवडणुकीकरता इच्छुक म्हणल्यापेक्षा जनतेच्या मनातला उमेदवार आहे आणि मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम करतो. त्यामुळे साहजिकच आहे. आणि माझ्या घरी माझ्या मागच्या वेळेस माझ्या आईला उमेदवारी भेटली होती आणि उमेदवारी भेटली असताना म्हणजे माझा तो क्लेमच होता आणि मी ते काम केलेलं असल्यामुळं ती राखीव जागा असल्यामुळे महिलांकरता ते तिकीट आईला मिळालं होतं. त्याने सर्व पक्षांनी सर्वांनी नेत्यांनी पक्षांनी मिळून एका सुरात आणि एका सर्वांनी भक्कम पाठिंब्यासह मला तिकीट देऊन माझ्यावर विश्वास टाकला होता आणि मी ते पूर्ण समर्थपणे निवडणूक लढवली होती. निवडणूक आल्याचा नंतरचा विषय हा तर वेगळा आहे. पण आज आमची प्रत्यक्ष पहिले आता मुलाखती झाल्या काल बुलढाण्याला आणि पहिली लढाई आमची तिकिटाची राहील. आमची ही निवडणूक जी पहिली आहे ही तिकिटाची लढाई आहे आणि प्रत्येक पक्षात आपल्या अंतर्गत तिकिटाकरता इच्छुक उमेदवार आहेत आणि ते उमेदवार आपल्या उमेदवारीकरता झगडत आहेत आणि ते एक लोकशाहीचं चांगलं स्वरूप म्हणता येईल की त्याला आज प्रत्येकजण आपापल्या ताकदीनं आपापलं पॉझिटिव्हली काय म्हणणं आहे, मी काय करू शकतो, मी जनतेसमोर किती वेळा गेलो, काय गेलो, हे सगळेजण मागणार ते आनंदच आहे. मी सर्वात प्रथम पहिले राहुल भाऊ नगराध्यक्ष असताना मी आमच्या प्रभागात तिकीट मागितलं होतं. पण काही अडचणींमुळे असतील किंवा आता आमचे काका हे प्रकाश बोंद्रे त्यावेळेस इच्छुक होते, त्यांनी तिकीट मागितलं होतं. मग मी माझी त्यावेळेस मी उमेदवारी मागं घेतली आणि मला पक्षाने कॉप्शनमध्ये जाण्याची संधी दिली. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत मी थांबलो की कसं असतं पक्षाची काही अडचणी असतात, थोडं मागं थांबावं लागतं. कधी उमेदवाराकरता कधी काय पक्षाचं कसं निवडून येईल त्या धोरणाकरता आपल्याला थोडं मागं पुढं व्हावं लागतं आणि मी पक्षाचा बांधील कार्यकर्ता असल्यामुळे मी ते स्वीकारलं. त्यानंतर मला पुन्हा एकदा माझ्या प्रभागात तिकीट मिळालं आणि त्यावेळेससुद्धा अशी अडचण झाली की तो पुन्हा लेडीज सुटला. मग लेडीज सुटल्यामुळं मला इच्छा नसताना किंवा आई आमची समाजसेवेत होतीच, पण मग पुन्हा एकदा मला माझ्या आईला तिथून लढवावी लागली उमेदवारी आणि मला भरभरून माझ्या तेव्हा तो 4चा प्रभाग होता. तेव्हा मला जवळजवळ सर्वात जास्त मतांनी मी विदर्भात 3300 मतांनी एका प्रभागात निवडून आलो होतो आणि सर्व समाजाने मला म्हणजे प्रत्येक समाज होता. तो जुना गाव जो आणि महत्त्वाचा जो विभाग आहे म्हणजे खैरोशा बाबा असेल, रेणुका देवी असेल, गणपती मंदिर असेल, शनी मंदिर असेल, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, हे सर्व प्रमुख माझ्या प्रभागात होतं. तहसील ऑफिस असेल हे सर्व आणि इथं जनतेची बरीच कामं असतात, बरेच म्हणजे रोजचा त्याची जी अटॅचमेंट असतं लोकांची आणि त्या प्रभागात सर्व समाजाचे सर्व मुस्लिम हिंदू सर्वांनी मला खूप मदत केली आणि त्यावेळेस मी ते कार्य करू शकलो. आजही ते मला आठवतं आणि आठवणीत राहील कायम सदैव. मी तर कॉलेजपासून मी सांगितलं काल एका इंटरव्ह्यूमध्ये मी कॉलेजपासून राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करतो आणि चिखली शहर हे मी सांगितल्याप्रमाणे ही राजकीय राजधानी आहे आणि चिखलीत जे काही होतं असतं ही चिखली ही दिशादर्शक ही अगदी पूर्ण बुलढाणा जिल्ह्याकरता आहे. जेव्हा मला प्रभागात काम करण्याची संधी मिळाली, मी होतो, दीपक देशमुख होते, आरिफ भाई होते आमचे आणि नईम खासाब होते. आज ते वारले, पण आम्ही चौघे एका जीवाचे होतो आणि आम्ही आमच्या त्या कार्यकाळात तुम्ही लक्षात येत असाल की आज माळी भवन एवढं मोठं जे उभं आहे आमच्या प्रभागात आणि एकदम अत्यंत उत्कृष्ट वास्तू आणि ती प्रत्येकासाठी समाजसेवेसाठी प्रत्येक समाजकार्यासाठी आज आम्ही ती उपलब्ध करून दिली. त्यानंतर एक महत्त्वाचा विषय होता मुस्लिम समाजाचा जुन्या गावातलं कब्रस्तान आणि जो अंगूरच्या मळ्यातला आतला जो भाग असेल आमच्या नगरपालिका समोरचा ते पंचायत समितीपर्यंत या लोकांना या स्मशान कब्रस्तानमध्ये जाण्याकरता पूर्ण गावातून म्हणजे अगदी शहराच्या मध्यभागातून जावं लागेल. जवळजवळ खूप अर्धा तास वेळ लागायचा आणि तिथंच दलित स्मशानभूमीसुद्धा आहे, तिथं हिंदू स्मशानभूमीसुद्धा आहे. त्या स्मशानभूमीत मला आठवतं की तिथून आम्हाला ते जायचं असलं तर अगदी प्रेत नदीतून घेऊन जावं लागायचे. पण आम्ही सर्वांनी एक विचार करून तिथं आम्ही आज जो पूल टाकला आणि तो रस्ता म्हणजे स्मशानभूमीकरता जाण्याकरता असेलच, पण जुना गाव आणि नव्या गाव जोडणारा एक नवीन रस्ता आहे आतल्या भागातला आणि त्यानंतर शेतीला जाण्यासाठी तो पूल खूप कामाचा आहे. आजही तुम्ही पाहू शकता त्या खराताच्या मळ्यामध्ये दीपक देशमुखाच्या घरापासून आज जाणारा रोडसुद्धा आम्ही त्यावेळेस करून घेतला, मोठा रोड, जेणेकरून आपल्या लोकांना बाकीच्या सुविधा जसं आज आपण पाहतो की आज दवाखान्यामध्ये ॲम्ब्युलन्स असेल,
आग लागली तर काही फायर ब्रिगेड असेल किंवा इतर गोष्टी जाण्याकरता गाड्या घोड्या, आज गाडीशिवाय तर काही पर्याय नाही आहे वाहनाशिवाय, तर तो रस्ता आम्ही तिथपर्यंत करू शकलो. ठीक आहे, निधी जेवढा भेटला तेवढा आम्ही काम करू शकलो. नगरसेवक असताना जेवढं काम करता येईल मी तेवढंच केलं आणि त्या पुलामुळं इतकं आम्हाला आज हे समाधान आहे. त्यानंतर मरीमाताचं मंदिर असेल जे आज ग्रामदैवत आहे आपल्या जुन्या गावात, आणि प्रत्येक बाई ज्या गावात बोनं घेऊन जाते आपली आषाढ महिन्यात, तिथं ते मंदिराचं सुद्धा काम आम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकलो. त्यानंतर आमच्या प्रभागात म्हणजे बरेच रोड असतील, नाले असतील, अंतर्गत आम्ही त्या रोडमुळं त्या नाल्या डायरेक्ट आम्ही नदीत सोडू शकलो. आज बरंचसं काम करू शकलो मी. त्यातलं जो चिखलीतलं पुराचं पाणी होतं हे पूर्ण त्या भागात जातं, तर तिथं त्या पुलाच्या बाजूला आम्ही एक मोठा नाला केला. त्यामुळे आज बरीचशी पूर परिस्थितीची नियंत्रणात आली. चिंचे खालचा सुद्धा नाला होता, त्यावेळेस बरेच पूर यायचे, पण तो साफसफाई करून त्यावेळेस एवढा निधी त्या निधीत बसवणं काम होतं आमचं, तेवढे आम्ही करू शकलो. हे माझं समाधानी. आणि माझ्या नागरिकाला प्रभागातल्या 4ही प्रभागात आज 4 वार्डात तुम्ही कुठे विचारू शकता सचिन बोंद्रेचा आजही, आता मी नगरसेवक नाही आहे किंवा आज 8 वर्षानंतर आम्ही त्या प्रक्रियेत नव्हतो, तरी जेवढा कायम ऋणानुबंध आणि संबंध कायम. आज तुम्ही पहा चिखली शहरामध्ये आपलं एक शेतकऱ्याचं प्रतीक म्हणजे कृषीप्रधानही तालुका म्हणला तरी चालेल. एक चांगल्या प्रकारात आज पाण्याची व्यवस्था, सिंचनाची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे साहजिकच आपलं उत्पन्न वाढलेलं आहे. आणि पहिल्यापासून माळी समाज हा भाजीपाल्याच्या कामात आणि आपल्या चिखलीचा जो उत्कृष्ट भाजीपाला आहे, मी म्हणतो म्हणजे पुण्या मुंबईच्या खालोखाल जर चांगला भाजीपाला कुठे मिळत असेल तर चिखली शहरात. आणि उत्पादन आज खूप दिवसापासून पाहतो माळी समाज हा खूप चिकाटीनं त्याचं काम करतो. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की आज आपल्याजवळ एक चांगली बाजारपेठ, त्या सकाळची जी हराशी होती मालाची, जे बाहेरगावून शेतकरी येतात तालुक्यातून जिल्ह्यातून माल खरेदी करण्याकरता, त्यांना एक चांगली बाजारपेठ आज आपल्याजवळ उपलब्ध नाही. त्यांच्याकरता ओटे असतील हराशी करण्याकरता, मी जनरल साधे विक्री नाही म्हणत, म्हणजे हराशी करता मोठा बाजार जो भरतो सकाळी, त्याकरता ते नाही आपल्याजवळ. आणि एक छोटं आज गरजा असतात की छोट्या आता तुम्ही पाहत असाल बऱ्याच वेळेस काय होतं, काही वेळेस काही ज्या गोष्टी आहेत या रस्त्यावरच विकावं लागतात. फ्रूट असतील, भाजीपाला असेल, याला काही तुम्ही काही 10-20 लाखाचा गाला, 50 लाखाचा गाला घेऊन काही दुकान टाकणार नाही. त्यामुळे त्या गाड्या काही जे व्यवसाय जे छोटेच असतात, त्या छोटे व्यवसाय तो छोट्या प्रमाणात त्याच्या किमतीच्या हिशोबाने लोकांना परवडण्यासारखंच काम करावं लागतं. त्यामुळं तुम्ही पहा, आता काही लोक म्हणतात अतिक्रमण वगैरे काही गोष्टी काढतात, या चुकीच्या गोष्टी. आज आपण पाहतो पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या शहरात लक्ष्मी मार्केट असेल पुण्याला, भाजीपाल्याचा बाजार तिथंच भरतो, त्यालाच लागून मंडई आहे सर्व. कारण जे गरजा आहे लोकांच्या प्राथमिक गरजा आहे, या प्राथमिक गरजा लागणार आहे आणि त्या कायम राहणार आहे. शहर असतं, शहराची गरज लागणारी, मध्यवस्थित होणार आहे. त्यामुळं सर्व व्यावसायिकांना चांगल्या जागा उपलब्ध करून देणे, छोटे बाजार निर्माण करणे. कारण आता आपलं गाव 10-20% वाढलेलं मी तर म्हणतो खूप. आणि चिखलीकडे येण्याचा ओघ लोकांचा तालुक्याचा खूप मोठा व्यूह आहे. आणि इथं प्लॉटिंग असेल, हे असेल, हे सर्व मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे चिखलीची वाढती लोकसंख्येच्या हिशोबाने जे कामं व्हायला पाहिजे ते निश्चितच मला संधी भेटली तर मी करेल. आणि आपण सर्व चिखलीकरांनी मला संधी द्यावी आणि पक्षाने संधी दिली तर मी निश्चितच चांगलं काम करेल, एवढी माझी भावना आणि खात्री आहे.